जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नवापूर जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरची विद्युत पुरवठा खंडित, रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 16 रुग्णांचे उपचाराअभावी हाल, महावितरण कंपनीचा निष्काळजीपणा, रुग्णालय प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित, उपजिल्हा रुग्णालयात पर्यायी डिझेल जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी, रुग्णालय प्रशासनासह रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील महाडायलिसिस सेंटर येथे महावितरण कंपनीतील अभियंत्यांनी रुग्णालय प्रशासना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केल्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्ण जीवन मरणाचा लढा देणाऱ्या डायलिसिसच्या तब्बल 16 रुग्णांना उपचाराविना ताटकळत राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। महावितरणच्या या मनमानी आणि संवेदनशीलहीन कारभारामुळे रुग्णांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांनी या सर्व प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे। नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये एकूण 40 रुग्णांची नोंदणी असून त्यांच्यावर नियमित उपचार केले जातात। वेळापत्रकानुसार दररोज सकाळच्या शिफ्टमध्ये 8 आणि दुपारच्या संध्याकाळच्या शिफ्टमध्ये 8 अशा एकूण 16 रुग्णांचे डायलिसिस केले जाते। मात्र आज अचानक महावितरणने वीज पुरवठा खंडित केला। या अचानक झालेल्या वीज खंडितामुळे सकाळच्या शिफ्टमधील 8 रुग्ण आणि दुपारच्या शिफ्टमधील 8 रुग्ण अशा एकूण 16 रुग्णांचे डायलिसिस होऊ शकले नाही। डायलिसिस ही अत्यंत संवेदनशील वैद्यकीय प्रक्रिया असून वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या शरीरात विषारी घटक वाढून त्याचा थेट जीवावर बेतू शकते। याची जाणीव असूनही महावितरणने हा भोंगळ कारभार केला आहे, तर जबाबदार कोण? डॉक्टरांचा संतप्त सवाल। कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे झाले आहे। महावितरणने कोणतीही तांत्रिक कामे किंवा कपात करण्यापूर्वी जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाशी थेट संपर्क साधूनच योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात, अशी आक्रमक मागणी स्थानिक डॉक्टरांनी केली आहे। जर एखाद्या रुग्णाची प्रकृती खालावली तर त्याला महावितरणचे अधिकारी जबाबदार राहणार का, असा थेट प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। नवापूर वीज वितरण कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अभियंता मुजीब शेख यांना वीज पुरवठा खंडित संदर्भात विचारणा केली असता वृक्षाची कटिंग सुरू असल्याने वीज पुरवठा खंडित करावा लागला। रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाला याची आम्हाला कल्पना नव्हती। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी संपर्क केल्यानंतर तात्काळ वीज पुरवठा सुरळीत केला, असे मत त्यांनी व्यक्त केले। या संदर्भात वीज पुरवठा खंडित झाल्याने पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी डिझेल जनरेटरची व्यवस्था करावी। उपजिल्हा रुग्णालयात डिझेल जनरेटर असून ते नादुरुस्त आहे, या संदर्भात देखील वरिष्ठांनी याची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून डायलिसिससाठी अखंडित वीज पुरवठ्याची अत्यंत गरज असते। वीज नसल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर याचा विपरीत परिणाम झाला आहे। सरकारी रुग्णालयात गरीब आणि गरजू रुग्ण मोठ्या आशेने उपचारासाठी येतात, मात्र महावितरणच्या अशा निष्काळजीपणामुळे आणि उपजिल्हा रुग्णालयाने वीज पुरवठा खंडित झाल्याने पर्यायी व्यवस्थेची व्यवस्था न केल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे। आता या गंभीर प्रकरणी वरिष्ठ अधिकारी महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात आणि डायलिसिस सेंटरचा वीज पुरवठा पूर्ववत करून भविष्यात अशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण नवापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। કેટલા વાગ્યા જુઓ ને, દવાખાને લાઇટની બંધ કરવી જોઈએ ને તમારે। અમે કેટલા પરેશાન થયા, ખાધા પીધા વગરના બેઠેલા, ડાયાલિસિસ સારું ઓકે એ જ ને। કેટલા વાગ્યા જુઓ આનો ડાયાલિસ કર્યા લાઇટું નથી કાંઈ દેતા। હા તે એકી બપોરે આવો 11 બહુ ગયા। અમે થોડોક टाइम की सुट्टी भी आम्हा डायलिसिस करायने है सकाळी 8 वाजता हिने म्हटले ते सकाळ हे लाईट येनी 8 ते 10 होतो येनी पासे कटापाई गोली है ते लाइट वाला ई भूल है का तेला है कोई मैसेज नहीं खोलो है पासे हॉस्पिटल काही मालूम नहीं कायला है लाइट कट कोई नहीं कोई एला है अचानक लाइट कट कोई देनी आणि 2 वाजता ही आखला है। आम्ही पासी टाइम वादळी देन होता, आम्ही 5 वाजता ही आखला है। या बाधा पेशंट आम्ही वाट जोईन बोटला है तर खूप गंभीर परिस्थिती है आणि आगले दिहा भी काले भी लाइट नहीं आती त्या भी पेशंट आज वेटिंग हुए आई वर्षा वर्षा है तुदवेने है अनमा आई डायलिसिस को होते हैं मिनिमम 3 महीना जो वे रहा हम पूरे दर अठवाडिया में बेनवारे आते हैं आणि दर वारे है कि वे है कि हम पहले वारे भी आ लेते हाँ है कि आके लाइट ना है कि
जब जाने कि पेशेंट एमरजेंसी में कहीं वे तो इन्हें कई सुविधा ना मिलती ओडी अमन एमरजेंसी में उछल जा पड़े उछलने पसी व्यारे जाते हैं तहाँ हमारे कई भी जी पेशेंट आहे ती सारवार मिले है काय खाली सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार आहे तिला खाली होती अपील की ही का म्हणजे जे आप डायलिसिस के जे पेशेंट है यहाँ टाइम आप जाने के इलाज नहीं वे एला हरी कई भी विषय के एलान भले नहीं होता है कि वे मालूम मेरी पेन आपण तामी नातेवाईक है એટલે ત્યાં સમજાય ઈ મેન ગોઠ है કે આમાં અહીં ગામ કેવા આવીને ગોઠ है तो आम्ही लोग लाइट में 2 वाजता टाइम दे दिलो तो 2 वाजता टाइम आले आम्ही है 5 वाजता आते हैं तो वही लाइट टाइम सिर आती है तो पेशंट काही नाही रिक्स रेनर रवा दे की आम्हा खाली होतो आपण आहे वडील डायलिसिस पेशंट आहे आम्ही डायलिसिस करण्यासाठी नवापूर सिव्हिल हॉस्पिटलला येत असतो पण 2-3 दिवसापासून लाईट ही ज्या इथे लाईटीचे लपंडाव सुरू आहे त्यामुळे माझ्या वडिलांचे डायलिसिस व्यवस्थित होत नाही आहे डायलिसिस व्यवस्थित होत नसल्यामुळे दवाखान्यातील डिझेल जनरेटरही 1 महिन्यात झाले खराब आहे डिझेल जनरेटर खराब असल्यामुळे आमचे डायलिसिस माझ्या वडिलांचे बंद आम्ही सकाळपासून माझे वडीलही आणि आम्हीही इथं हैराण होत आहोत मी डॉक्टर विशाल वसावे सध्या इथे मी आपलं महाडायलिसिस सेंटर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इथे कार्यरत आहे आणि 2 दिवसापासून रुग्णांना त्रास होते वीज पुरवठा नसल्यामुळे जे रुग्णांना त्रास होतो आहे आणि आपले डायलिसिसचे पेशंट राहतात ते हाय रिस्क पेशंट असतात आणि त्यांचं डायलिसिस नाही झालं तर त्यांच्या जीवाला धोक्याची हानी असते तर मी प्रशासनाला रिक्वेस्ट करतो की जो वीज पुरवठा आहे तो सुरळीत करावा आणि जो पेशंटचा हाल होते किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होते तो टाळावा तर सध्या तर जे मॉर्निंगचे शिफ्टचे पेशंट आहे त्यांचं फक्त अर्ध डायलिसिस झालं आहे आणि कमीत कमी आजच्या दिवसाला एका दिवसाला 18 ते 20 पेशंट राहतात आपल्या इथे आणि 7 ते 8 पेशंट लोक आता सध्याला आहे ज्यांचं डायलिसिस बाकी आहे आणि अजून जी संध्याकाळची शिफ्ट आहे तीही बाकी आहे तर प्रशासनाला हीच विनंती आहे रिक्वेस्ट आहे की जे लाईटीचं काम आहे ते त्यांनी लवकरात लवकर करावा आणि ही जी निष्काळजीपणा आहे किंवा जो आपण सांगू शकतो की पूर्वसूचना किंवा त्यांनी आधी कळवायला पाहिजे 1 दिवसा अगोदर त्यांनी कळवलं पण आज इमर्जन्सीमध्ये लाईट कट झाली आहे तर प्रशासनाला रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करावा ही